काय म्हणता, कसे आहे? तर मित्रांनो, आम्ही चाललो आहे शेतात. यांना मड थेरपी देत आहे. माझे कझिन्स आले होते भेटीला नानीच्या, अजून आमच्या पण. तर आम्ही निघत आहे आता इकडे. तर काल खूप मुसळधार पाऊस पडला. कालचा व्लॉग मी टाकणार होतो, पण मोबाईलमध्ये बॅटरी नव्हती म्हणून काही शूट नाही करू शकलो. अजून विजा पण एवढा खतरनाक चालू होता की म्हणजे जीव जाऊ शकला असता माझा, म्हणून मी काही शूट केलं नाही. तर बघू शकता इकडे सोयाबीनला पाण्याने काही नाही होत, पण पराठी जळून गेली आहे पूर्ण शेतातल्या. पाण्याने जळाली? हां. एक्सप्लेन मीन्स ड्यू टू एक्सेसिव्ह रेन. म्हणजे कोणची गोष्ट जर जास्त जर भेटली कोणत्या माणसाला तर ते घातक असते. माणूस किंवा क्रॉप धरू शकतो आपण. फिश खाते. कोण फिश खातो? जर्मन शेफर्ड. कुठला? शेतावरचा. शेतावरचं. हे तरी कमी आहे. याच्यापेक्षा जर जास्त पाऊस जर पडला असता ना, इथून वरूनही चालणं मुश्किल झालं असतं आपलं. आता आई हे ब्लॉग मध्ये कोण रागवते? अरे रागू दे ना. माधू, आता इफ सपोज तू हा ब्लॉग जर बघत असेल तर लाईक शेअर अजून सबस्क्राईब तर केलंच असेल तसं तर. आणि वातावरण खूप छान आहे. खूप छान म्हणजे शब्द नाही माझ्यासाठी आता बोलायला. तर मित्रांनो, कमेंट सेक्शनमध्ये सांगा की कोणाकोणाकडे शेती अजून कोण कोण असं गेला आहे चिखलातून. ठीक आहे. आपल्या कंटेंटला खास बनवासाठी आले आहे बँगलोरवरून तेजस दादा, ज्यांना प्रेमाने जिजस पण म्हणतात आणि पुष्कळ नावं आहे. आणि श्रेया दिदी आला आहे, जे आता MD करणार आहे काही दिवसांनी. आयुर्वेदिक डॉक्टर आहे. अजून ते मड थेरपी घ्यायला आले असे म्हणत आहे. तर तुमचा एक्सपिरियन्स सांगू शकता तुम्ही तेजस दादा? व्हेरी गुड एक्सपिरियन्स. तर त्यांनी एका शब्दात सांगून दिला की खूप छान एक्सपिरियन्स येतात त्यांना. तर फायनली आम्ही पोचलो आहे मित्रांनो. इकडे बघू शकता अर्धा माणूस सोयाबीन आहे इथं. अजून पुष्कळ काँग्रेस ग्रास पण झाला. यस, गाजर गवत पण म्हणतात. हे इकडे झोपडीच्या मागे. इकडे पराठी होती इकडे. आज म्हणजे हे बोरच्या लग्नासाठी आलो होते ना तेव्हा. सोनू मावशी हे ममरदीच्या लग्नाच्या वेळेस मग तेव्हा चना होता इकडे. कसल्या? हा, तुरीच्या शेंगा होत्या. बरोबर आहे. मी कामात होतो वाटते म्हणून मी काही येऊ नाही शकलो तुमच्यासोबत. तर फायनली आम्ही पोचलो आजोबांच्या समाधीकडे. तुम्ही बघू शकता की पावसामुळे पूर्ण तण झाला आहे, तर इकडे जायला थोडासा त्रास होईल यांना. मला नाही होणार. कसं जायचं पाय टाकून. कुठूनही टाक. जहाँ डालोगे वहाँ रास्ता मिलेगा. पॉलिथिन देऊन दे ना, फुलं इथं टाकून दे. काय केलं पॉलिथिन सोबत तू? डिसेक्ट करून टाकलं त्याला पूर्ण नंगा पुंगा. छान छान. मला ऐश्वर्या वहिनीचीच आठवण आली आता. म्हणजे आणि दोन्ही नातू खूप मेहनत करताना. तसं हे फुलं तेजस भाईने तोडून आणले आताच. हसला. बनवा लागते कधी कधी. स्क्रिप्टेड पण राहते ब्लॉग्स, माहिती आहे का तुला? वा. अजून मित्रांनो, ॲटलास्ट फायनली ताई अजून दादानी आप्पाजीची जी समाधी आहे त्यांना सजवलं आहे. अजून आता आम्ही नमस्कार करून निघूया घराकडे. नमस्कार म्हणणार होतो, मला नमाज ऐकू आला. नाही, नमाज नाही, नमस्कारच. अजून दूध पिऊन आम्ही निघूया, कारण म्हणजे माझा भाचा अजून माझी ताई पण आली आहे.
तर घरीच येणार आहे. ब्लॉग पुष्कळ दिवसांनी आले त्यासाठी सॉरी, कारण मी कामात होतो सध्या. मी लास्ट टाइम ब्लॉग टाकणार होतो पण मला खराब वाटलं होतं, पण मी आता समोर तो ब्लॉग कंटिन्यू करेन. ठीक आहे, तर चला निघूया आपण. फोटो काढू. तर फायनली काय आम्ही निघालो आहे घराकडे. तर व्हिडिओ म्हणजे समोर कंटिन्यू होणार आहे, तर इथे आम्ही पॉज नाही करूया, कारण मी आता शेवटपर्यंत म्हणजे तेजस भाई पण निघत आहे. तुझी काय म्हणते प्लेन केव्हा आहे? फ्लाईट केव्हा आहे? उद्या. तर म्हणजे पिंकी मावशीकडे चालला काय मग तू पहिलं? हो. अजून शेरा दिदी ती पण सोबत चालले? हो. अजून तिकडून मग निघणार आहे वाटतं ना. मामा येतो बरोबर, मामाचं टेन्शन नको घेऊ. तू ते लवकर किती वेळ लावता यार? अर्धा घंटा झाला, तू थांबू ना आम्ही दोघं इकडे. नाही तर काय. मग आम्ही काय करू?